रामकृष्ण हरी. आज 15 जून आहे. म्हणजे मृग नक्षत्र निघून एक आठवडा उलटत आहे. तरीही कुठेही मान्सूनची चाहूल लागत नाही. जोपर्यंत कोरडे वारे थांबत नाहीत तोपर्यंत पावसाचं वातावरण तयार होण्यास तयार नाही. महाराष्ट्रात देशात पाऊस येण्यासाठी बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची गरज असते. पण ह्या कोरड्या वाऱ्यामुळे कोरडे वारे बंगालच्या खाडीत धडकत असल्यामुळे ते तयार होण्यास तयार नाही. म्हणून विलंब होत आहे. आणखी 4-5 दिवस किंवा एक आठवडा पण हे वातावरण तयार होण्यास लागू शकतं. आणि दरवर्षीच्या प्रमाणात किंवा 1950 नंतरचा जर थोडासा इतिहास जर पाठीमागं वळून पाहितलं तर निनोचा प्रभाव हा सर्वात जास्त दिसून येत आहे. सर्व तज्ज्ञांची माहिती ऐकून बोलत आहे मी. स्वतःचं किंवा मी हवामान तज्ज्ञ नाही. हे जवळच्या शेतकऱ्यांना माहिती जावं यासाठी मी व्हिडिओ तयार करत आहे. आणि आज 15 जून आहे. आपण पाहत आहोत एका विहिरीवर आलो आहे आपण. विहिरीच्या पाणी पातळी एकदम खालवलेली आहे. शेतकरी खूप अडचणीत आहे. पशुपक्ष्यांना पाणी नाही. आणि यासाठी आपण प्रत्यक्षात ज्या ठिकाणी पाणी असेल ते जपून वापरावं अशी एक कळकळीची विनंती करतो आहे. तसं पाहता या वर्षीचा पाऊस सर्व तज्ज्ञांची माहिती जर पाहितली तर 90% पावसाचा अंदाज आहे. आणि आपण पाठीमागं पाहतो 2018ला पाण्याची परिस्थिती फार नाजूक झाली. जवळच आपल्या जिल्ह्याला लागून असणारा लातूर जिल्हा या ठिकाणी रेल्वेने पाणी आणलं होतं. आठवणीत आणा. ती परिस्थिती निर्माण होऊ नये अशी अपेक्षा करतो. तसं पाहता बऱ्याचशा तज्ज्ञांची माहिती पाहितली. निनोचा प्रभाव अधिक जास्त आहे. आणि जून आणि सप्टेंबर या काळात निनोचा प्रभाव जास्तीत जास्त राहील असा एक अंदाज आहे. असं कुठल्याही तज्ज्ञाला नावं ठेवू नका. मी तज्ज्ञ नाही आहे. पण मी व्हिडिओला पाहतो आहे. बाकीच्या तज्ज्ञाला कमेंट वाईट दिलेल्या असतात. पण तशा काही वाईट कमेंट करू नका. मोठे असतील आपल्यापेक्षा याचा थोडं भान ठेवा. आणि पाठीमागच्या 4 जूनला केरळमध्ये पाऊस आला होता. तुम्ही खुश झाला होतात. पण ते वातावरण राहिलं नाही. त्याला कोणाचाही दोष नाही आणि कोणीही काही करू शकत नाही. हा निसर्ग आहे. आपण निसर्गासारखं राहत नाही. आपण कधी वृक्ष लावणं गरजेचं आहे. तिथं तोडले जातात. त्या हिशोबाने आता डोंगरात जर पाहितलं तर पशुपक्षी असतात. तिथं आपण त्या वाळा चारा असतो तिथं काडी टाकून मोकळे होतो. विदूषकपणा करतो आहे आपण. याचं भान ठेवा. कारण ह्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्याला थोडंसं ब्रेक द्या. पाणी जपून वापरा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.